माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांना 81व्या जयंतीनिमित्त विलासबागेत जनसमुदायाचं भावपूर्ण अभिवादन. महाराष्ट्राच्या राजकारणातील लोकाभिमुख नेतृत्व आणि ग्रामीण भागाशी घट्ट नाळ जोडून जनसामान्यांना केंद्रस्थानी ठेवणारे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांची आज मंगळवारी 26 मे रोजी 81वी जयंती अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. राजकारण, प्रशासन आणि महाराष्ट्राच्या विकासाचा समतोल साधत प्रगतीला नवी दिशा देणाऱ्या या लाडक्या नेत्याच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी बाभळगाव येथील विलासबागेतील स्मृतीस्थळी कुटुंबीय, नातेवाईक आणि लातूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या हजारो स्नेही मंडळींच्या उपस्थितीत भावपूर्ण अभिवादन करण्यात आलं. सोमवारी 26 मे रोजी सकाळी 9 वाजता विलासबाग बाभळगाव येथे भावस्वरांजली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आदरणीय विलासराव देशमुख आणि देशमुख परिवारावर प्रेम करणारे स्नेही, मित्र, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी स्मृतीस्थळी पुष्पांजली अर्पण करून आपल्या आवडत्या नेत्याला आदरांजली वाहिली. प्रारंभी सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख, विलास साखर कारखाना चेअरमन वैशालीताई देशमुख, लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख, सौ दीपशिखा देशमुख, विनायकराव पाटील, उल्हासदादा पवार, जयसिंह देशमुख, अभिजित देशमुख आणि डॉक्टर सारिका देशमुख, चिरंजीव वंश, कुमारी दिव्याना आणि यांनी आदरणीय विलासराव देशमुख यांना पुष्पांजली अर्पण केली. जितेंद्र अभिषेकी यांच्या शिष्य परिवारातील ज्येष्ठ शिष्य सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक हेमंत पेंडसे व त्यांचे सहकारी यांनी शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून भावस्वरांजली सादर केली. यातून आदरांजली सभेला भावपूर्ण स्वरूप प्राप्त झालं. यावेळी खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, महापौर जयश्री सोनकांबळे, उपमहापौर ॲडव्होकेट स्नेहल उटगे यांच्यासह लातूर जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील हजारोंच्या संख्येने आलेल्या स्नेहमंडळींनी लोकनेत्याला पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी अशोकराव पाटील निलंगेकर, आबासाहेब पाटील, ॲडव्होकेट व्यंकट बेदळे, जगदीश बावणे, अभय साळुंके, व्हाईस चेअरमन विजय देशमुख, व्ही.पी. पाटील, दिलीप पाटील नागराळकर, ललितभाई शहा, श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शिवाजी जवळगेकर, ॲडव्होकेट किरण जाधव, चेअरमन अनंतराव देशमुख, व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, व्हाईस चेअरमन अशोक काळे, व्हाईस चेअरमन प्रवीण पाटील, व्हाईस चेअरमन विजय देशमुख, ॲडव्होकेट दीपक सूळ, बी.व्ही. मोती पवळे, दिलीप माने, डॉक्टर हनुमंत किनीकर, डॉक्टर बी.आर. पाटील, यशवंत पाटील, सर्जराव मोरे, रवींद्र काळे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध पक्ष, संघटना, संस्थांचे पदाधिकारी, काँग्रेस पक्ष व संलग्न संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांनी विलासराव देशमुख यांच्या भावपूर्ण आठवणी जागवल्या. या सभेचं सूत्रसंचालन विवेक सौताडेकर यांनी केलं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.